करवीर तालुक्यातील सांगरूळ गावातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे। रस्त्यांवरील खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। सांगरूळ फाटा ते सांगरूळ हा 5 किलोमीटरचा रस्ता दळणवळणासाठी मुख्य रस्ता आहे। परिसरातील खाटांगळे, आमशी, पासार्डे, बोलोलीसह अनेक गावांचा हा मुख्य मार्ग आहे। तसंच ऊस वाहतूकही याच मार्गावरून होत असते। याच मुख्य मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। इथून प्रवाशांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागतेय। हे खड्डे बुजवण्याचं काम ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालं होतं, मात्र आता पुन्हा खड्डे उखडल्यानं हे खड्डे भरण्याचं काम सुरू आहे। मात्र खड्डे भरताना डांबर न टाकता केवळ खडी टाकून सभोवती डांबर टाकण्याचं काम सुरू होतं। निकृष्ट प्रकारे काम सुरू असल्याची बाब लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुगडे यांनी परिसरातील नागरिकांना बोलवून हे काम बंद पाडलं। काम व्यवस्थित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रकाश मुगडे यांनी दिलाय। मागाशी इथं विनंती करून गेलतो की तुम्ही डांबर व्यवस्थित वापरा, डांबर व्यवस्थित वापरले खडी निघणार नाही। तरी पण एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला मी फोन लावून सुद्धा परत काम तसंच चालू आहे। त्यामुळं म्हणजे अतिशय वाईट घटना ही, त्यामुळे ह्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि परत हे दुरुस्ती नाही झाली तर मात्र 2-3 दिवसात आम्ही सर्वपक्षीय महायुतीचा आम्ही इथं या ठिकाणी आम्ही आंदोलन करू। याबाबत कंत्राटदार शुभम खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही नियमानुसारच उत्कृष्ट पद्धतीनं खड्डे भरण्याची कामं करत असल्याचा दावा केलाय। यावेळी पुंडलिक पाटील, प्रकाश शिपेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते।